चला एका मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूया। चर्चेतली बातमी अशी की कुख्यात गुंड निलेश घायवळच्या बनावट पासपोर्ट प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांचा प्रताप समोर आला। पोलीस पडताळणीत अहिल्यानगर पोलिसांची घायवळला पोलिसांनी घायवळला क्लीन चिट दिली होती आणि निलेश घायवळला पासपोर्ट देण्यात पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झालेला आहे। अहिल्यानगर पोलिसांचा पडताळणी अहवाल संशयाच्या घेऱ्यात आला। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत। वैभव, इथं सर्वसामान्य माणसाला सुद्धा पासपोर्ट काढण्यासाठी काही वेळेला पोलीस स्टेशनचे खेटे घालावे लागतात, जेव्हा की त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसतो। पण निलेश घायवळ सारखा अट्टल गुन्हेगार याला पासपोर्ट मिळालाच कसा? आणि आता अहिल्यानगर पोलिसांच्या भूमिकेवरतीच याबद्दल संशय व्यक्त केला जातोय। काय माहिती याबद्दल? विशाल, अत्यंत महत्त्वाची माहिती आणि पुरावा आपल्या हाती लागलाय। न्यूज 18 लोकमतवरती आपण जो पडताळणी अहवाल आहे, चारित्र्य पडताळणी अहवाल कोतवाली पोलिसांनी म्हणजे अहिल्यानगर पोलिसांनी या निलेश घायवळ याच्या पासपोर्टच्या संदर्भामध्ये दिलेला होता। त्याच्यात मोठी शेखी मारत या सगळ्या प्रकरणात अहिल्यानगर पोलिसांचा काहीच संबंध नाहीये असं सांगत जिल्हा अधीक्षक कार्यालयानं, सोमनाथ घारगे यांच्या कार्यालयानं एक प्रेस नोट ही 2 दिवसापूर्वी काढलेली होती आणि त्यांनी मोठ्या खुमखुमीमध्ये या निलेश घायवळ याचा पासपोर्ट जो आहे तो निगेटिव्ह असल्याचं सांगितलं होतं। आम्ही निगेटिव्ह पाठवलं आणि त्याची पुढची कार्यवाही जी आहे ती पासपोर्ट विभागाने केली किंवा विभागीय पासपोर्ट कार्यालयाची ती चूक आहे असं भासवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता। ती चूक असूही शकेल, मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या निलेश घायवळचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन, ज्याला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असं म्हटलं जातं, ते देण्यासाठी काही ठराविक प्रश्नावली असते। या प्रश्नावली म्हणजे चौकशी केल्याची ही उत्तरं असतात, ज्याच्यामध्ये चौकशी केल्यानंतर काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते। या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती अहिल्यानगर पोलिसांनी काय दिली आहेत ते पहा। त्याच्यामध्ये म्हटलंय की ॲप्लिकंट हा भारतीय नागरिक आहे का? त्याला उत्तर हो असं देण्यात आलंय, जे बरोबर आहे। त्याच्या खालोखालचा प्रश्न जो आहे तो हा जो अर्ज करणारी व्यक्ती जी आहे तिच्यावरती कुठला गुन्हा दाखल आहे का असा जेव्हा प्रश्न याच्यामध्ये विचारण्यात आला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रामध्ये, तेव्हा त्याचं उत्तर नो म्हणून देण्यात आलं। म्हणजेच निलेश घायवळ याच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल नाही। आपल्या न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवरती आपण बघू शकत असू हे पारपत्र पडताळणीचे कागदपत्र जे आहेत ते न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हा संबंधित अर्ज करणारा व्यक्ती जो आहे तो याच्यामध्ये कुठल्या गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा झालेली आहे का, त्याची चौकशी जी आहे ती झालेली आहे का किंवा कुठली चौकशी प्रलंबित आहे का, त्याचं उत्तर धडधडीत नाही असं अहिल्यानगर पोलिसांनी दिलंय। त्याच्या खालोखाल पुढचा आणखी महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो त्याच्या विरोधामध्ये कुठली न्यायालयीन कारवाई जी आहे ती प्रलंबित आहे का किंवा ती होणं अपेक्षित आहे का? तर 17 गुन्हे दाखल असलेल्या आणि जवळपास 10 गुन्हे जे ट्रायलवरती आहेत, म्हणजे ज्यांची ट्रायल सुरू आहे, अशा असलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये अहिल्यानगर पोलिसांनी उत्तर दिलंय अशी कुठलीही ट्रायल सुरू नाहीये। याचा अर्थ काय? तर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रामध्ये निलेश घायवळ शेवटचा जो एक प्रश्न आहे, या शेवटच्या प्रश्नाला त्यांनी केवळ उत्तर दिलंय की संबंधित व्यक्ती त्या पत्त्यावरती आढळून येत नाही। आता पोलिसांच्या व्हेरिफिकेशनचं काम पहा, जिथे सर्वसामान्य नागरिकाला जर पासपोर्ट काढायचा असेल तर किमान 4 खेटे पोलीस स्टेशनला मारावे लागतात, तेव्हा हा पासपोर्ट कार्यालयाचा किंवा पासपोर्ट टेबलचा पोलीस अंमलदार किंवा शिपाई जो आहे तो संबंधित नागरिकांना भेटतो। या रिपोर्टमध्ये सगळ्यात शेवटची ओळ जी आहे त्या एका ओळीवरती अहिल्यानगरचे पोलीस जे आहेत ते शेखी मिरवताना दिसत आहेत, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की हॅज द ॲप्लिकंट इंडल्ज्ड ऑन पार्ट बी असं म्हटलेलं आहे। बेस्ड ऑन द अबव पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट इज क्लिअर ऑर नॉट क्लिअर, तर त्यांनी केवळ नॉट क्लिअर असं म्हटलंय। मात्र या रिपोर्टमध्ये निलेश घायवळ याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाहीये, त्याच्यावर कुठला खटला सुरू नाहीये, त्याच्या विरोधामध्ये कुठली लुकआउट नोटीस नाहीये किंवा त्याच्या विरोधात कुठलं वॉरंट नाहीये, अशा स्वरूपाची माहिती अहिल्यानगर पोलिसांनी दिली आहे। जर पोलीस इतक्या नाकाने कांदे सोलायला लागले असतील, अहिल्यानगर पोलीस मूळ सगळी माहिती चुकीची देऊन खाली केवळ संबंधित व्यक्ती आढळून येत नाही किंवा हे पडताळणी प्रमाणपत्र जे आहे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ते नकारात्मक आहे असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय, त्यावरून त्यांच्याकडे आलेलं हे ॲप्लिकेशन जे आहे तपासणीसाठीचं हे कुणाचं होतं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। याच्या खालोखाल दुसरा सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह जे लागतं ते पासपोर्ट विभागावरती लागतं। ज्या पासपोर्ट विभागानं निलेश घायवळनं केलेला अर्ज हा तात्काळ स्वरूपातला आहे हे स्पष्ट केलंय, त्या स्पष्ट केलेल्या अर्जावरती कुठल्या असा तात्काळ अर्ज जो असतो या तात्काळ अर्जाला
एका IPS अधिकाऱ्याचं रिकमेंडेशन लागतं. म्हणजेच काय की मी या संबंधित व्यक्तीला ओळखतो आणि त्याला तातडीनं पासपोर्टची गरज आहे, त्याच्यावरती कुठलेही गुन्हे दाखल नाहीयेत आणि याची हमी मी देतोय असं या IPS अधिकाऱ्यानं संबंधित पासपोर्टसाठी लिहून देणं हा कायद्यानं बंधनकारक नियम आहे. त्यामुळे निलेश घायवळ याला पासपोर्ट तात्काळ मिळाला कसा? कारण पासपोर्ट जेव्हा मिळतो तेव्हा तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती हा पासपोर्ट पोस्टानं डिलिव्हर होत असतो. त्यामुळे एक नाही, निलेश घायवळला पासपोर्ट देण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण व्यवस्थेचे कसे वाभाडे काढले गेलेले आहेत किंवा संपूर्ण व्यवस्था कशी भ्रष्ट आहे हे यावरून समोर येतं. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रामध्ये 17 गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीवरती एकही गुन्हा दाखल नाही असं सांगितलं जातं. त्याच्या विरोधात कुठली न्यायालयीन कारवाई सुरू नाही असं सांगितलं जातं. त्याच्या विरोधामध्ये कुठली लुकआउटची नोटीस नाही असं सांगितलं जातं. त्याच्या विरोधामध्ये कुठलं वॉरंट नाही असं सांगितलं जातं. आणि जो मूळ पत्ताच बनावट आहे अशा पत्त्यावरती तो मिळून येत नाही असं उत्तर पोलीस देतात. याच्यावरून आपण समजून घेऊ शकतो की कशा पद्धतीने ही यंत्रणा काम करते. पासपोर्ट विभागामध्ये जर एखाद्या IPS अधिकाऱ्याची रिकमेंडेशन किंवा शिफारस जी आहे ती या प्रकरणामध्ये जावी लागणार असेल तर तो IPS अधिकारी नेमका कोण? खरंच अशी शिफारस देण्यात आलेली आहे का? जर देण्यात आलेली नसेल तर ही सगळी कागदपत्र जी आहेत ती कागदपत्र नेमकी कुणी आणलीत किंवा ती कागदपत्र नेमकी कुणाची आहेत? ती खोटी आहेत का? ती कुणी बनवलीत? हे सगळे फोर्स डॉक्युमेंट्स आहेत का? या सगळ्या गोष्टींची माहिती पुणे पोलिसांनी गेले 5 दिवसापासून पुण्याच्या पासपोर्ट विभागीय कार्यालयाला मागितलेली आहे. बरं, वैभव आपल्याबरोबर अहिल्यानगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ घारगे आपल्याबरोबर आहे. सोमनाथ घारगेजी, जो रिपोर्ट आमच्या समोर येताना दिसतोय म्हणजे निलेश घायवळच्या संदर्भातला जो पासपोर्ट ऑफिसला आपण रिपोर्ट दिला तोच संशयाच्या घेऱ्यात आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आपल्याबरोबर आहेत. काय आपली प्रतिक्रिया याबद्दल? जो रिपोर्ट पोलीस अधीक्षक कार्यालय कडून दिलेला आहे तो रिपोर्ट असा आहे की नॉट अवेलेबल. याचा अर्थ कोतवाली पोलीस ठाण्याच्या ऑफिसर्सनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये जो दिलेला जो ऍड्रेस होता त्या ऍड्रेसवरती ती व्यक्ती मिळून आली नाही आणि म्हणून तो प्रतिकूल शेरा म्हणजे ऍडवर्स रिपोर्ट यानी की पर्सन नॉट अवेलेबल ऍट ऍड्रेस असा रिपोर्ट जो आहे तो त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी सबमिट केलेला आहे. जी जी पण तरी कोणत्याही प्रकारचे गुन्हे त्याच्यावरती दाखल नाहीत असं देखील आपल्या रिपोर्टमध्ये दिसून येतं. तो रिपोर्ट जो आता माझ्या पुढे आहे किंवा मी जो आम्हाला आपल्याला सांगितला तो हाच आहे की पर्सन नॉट अवेलेबल ऍट ऍड्रेस म्हणजे जो ऍड्रेस दिलेला आहे तसा रिपोर्ट जो आहे तर तो रेकॉर्डवरती आहे आपल्याला सांगितलं. जी, आमचे सहकारी प्रशांत बाग देखील आपल्याबरोबर आहेत. प्रशांत बाग यांना आपल्याला प्रश्न विचारायचा होता. प्रशांत गारगे सर, तुमचा रिपोर्ट सगळा समोर आला आहे पण या विषयामध्ये 3 प्रश्न आम्हाला सगळ्यांना येत आहे म्हणजे की या सगळ्या विषयात की ऑनलाईन पडताळणीसाठी 23/12/2019 तुमच्याकडे ते आवेदन आलं आणि 15/1 तुम्ही त्यांना प्रतिकूल अहवाल पाठवला, बरोबर? आवाज येतोय तुम्हाला? कदाचित सोमनाथ घारगे यांनी फोन त्यांचा कट झालेला आहे. त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करू. पण परत एकदा आपण प्रशांत आणि वैभव आपले दोघेही आपल्याबरोबर आहेत. वैभव, आपण बघितलं सोमनाथ घारगेंनी फक्त शेवटच्या शेरेवरती म्हणजे संबंधित व्यक्ती जो घराचा पत्ता देतोय या संदर्भात पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या संदर्भात जी पूर्वी जी प्रक्रिया असते त्यात तो तिथे उपलब्ध नाही याच शेऱ्याला घेऊन ते बोललेले आहेत. पण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे गुन्हे नाहीत हे त्यांनी स्वतः त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हणजे नोंदवलेलं होतं. त्यावर मात्र ते बोलायला तयार नाहीत. विशाल, यालाच नाकानं कांदे सोलणं असं म्हणतात. केवळ अर्धी माहिती द्यायची जी त्यांच्या उपयोगाची आहे किंवा जो त्यांचा बचाव करू शकतो अशी माहिती द्यायची आणि ज्याच्यावरती मूळ प्रश्न आहेत. निलेश घायवळवरती गुन्हे दाखल असताना त्याला गुन्हे दाखल का नाही असं त्या प्रमाणपत्रामध्ये म्हटलं, याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. त्यांना सगळ्या गोष्टी पूर्णतः ज्ञात आहेत. त्यामुळेच त्यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं जे आहे ते टाळले. या सगळ्या अशाच पद्धतीने नगरच्या दंगलीच्या वेळेस सुद्धा त्यांनी उत्तरं देणं सोयीस्कर टाळलेलं होतं. ते बोलत नाहीत अडचणीच्या विषयांवरती. केवळ त्यांच्या बाजूनं जे कायदेशीरदृष्ट्या सांगता येण्यासारखं आहे आणि त्यांची बाजू वाचवू शकते अशाच गोष्टींची माहिती जी आहे ती अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे दुसऱ्यांदा म्हणजे गेल्या 3 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा हे असं करताना दिसलेत. याचं कारण स्पष्ट आहे. जो चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राचा अहवाल आहे या अहवालामध्ये जे 4 प्रमुख प्रश्न आहेत या 4 प्रमुख प्रश्नांची उत्तरं चुकीची दिलीत. त्याचं उत्तर घारगे का देत नाहीत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हा सगळा प्रकार त्यांच्या कार्यकाळातला नाहीये हे सुद्धा आपल्याला माहिती आहे.
साधारण 2019 ते 2023च्या दरम्यान या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निलेश घायवळच्या संदर्भानं घडत होत्या, जेव्हा घारगे तिथे नव्हते. ते आता अलीकडं अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक झालेत. मात्र असं जरी असलं तरी एकूण व्यवस्था कशा पद्धतीनं काम करते हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. पासपोर्ट विभागानं तात्काळ पासपोर्ट देताना तो पोस्टानं घरी पाठवायचा असतो. असं असताना ज्या अहिल्यानगरचा पत्ता देण्यात आलेला आहे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतला माळीवाड्याचा, तो पत्ताच अस्तित्वात नसताना हा पासपोर्ट निलेश घायवळकडे गेला कसा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. जी प्रक्रिया आहे, जी व्यवस्थेनं घालून दिलेली प्रक्रिया आहे, तुमचा पासपोर्ट कुणीही व्यक्ती जरी असेल तात्काळ पासपोर्ट सुद्धा पोस्टानं स्पीड पोस्टानं दिलेल्या पत्त्यावरती घरी येतो, ज्यामुळे ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असं समजलं जातं. पत्त्याचं व्हेरिफिकेशन झालेलं असतं. इथे पत्त्याचं व्हेरिफिकेशन होत नाही कारण पत्ताच अस्तित्वात नाही. असं असताना व्हेरिफिकेशन व्हायच्या आधीच तात्काळ पासपोर्ट जो आहे तो कुण्या व्यक्तीच्या हातामध्ये देण्यात आलेला आहे. ही सगळी प्रक्रिया काय आहे यावरून आपण समजू शकतो सगळं खोटं करण्यात आलेलं आहे. आणि थोडं थिडकं नाही, याच्यामध्ये पासपोर्ट विभाग तितकाच दोषी आहे, याच्यामध्ये अहिल्यानगरचे पोलीस तितकेच दोषी आहे. 17 गुन्हे दाखल असलेल्या 3 मोकाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला जर ही व्यवस्था थांबवू शकत नसेल, राज्य सरकारनं CCTNS नावाची व्यवस्था आणली आहे ज्याच्यामध्ये आरोपींचे बायोमेट्रिक डिटेल्स जे आहेत ते टाकलेले असतात, जे प्रत्येक पोलीस स्टेशनला ऍक्सेसिबल आहेत. एखाद्या व्यक्तीचं नाव आल्यानंतर त्याचा फोटो, त्याचा अर्ज, या गोष्टी जेव्हा तुम्ही CCTNS मध्ये तपासता तेव्हा त्याच्या फोटोसहित त्याच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत या सगळ्याची माहिती येते. अगदी बरोबर. हा महत्वाचा मुद्दा आहे याच्यातला. वैभव, आपले सहकारी प्रशांत बाग यांना देखील तुझ्या सगळ्या माहितीमध्ये काही मुद्दे ऍड करायचे आहेत. प्रशांत, जसं वैभवने सांगितलं की या पोलीस रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसतंय की संबंधित व्यक्ती दिलेल्या पत्त्यावरती उपलब्ध नाही, मग निलेश घायवळला पासपोर्ट मिळाला कसा? हाच खरा कळीचा मुद्दा आहे. कारण तत्काळ पासपोर्ट जो आहे तो 24 तासात देता येऊ शकतो ही खरी गोष्ट आहे, पण तत्काळ पासपोर्ट दाखल करताना गॅझेटेड अधिकाऱ्याचा, उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याचा रेकमेंडेशन लागतं ऑफिशियली त्याच्या ID सह. मग तो अधिकारी कोण, हा एक कळीचा मुद्दा आहे की कोण तो अधिकारी आहे ज्याने निलेश घायवळने बनवलेल्या खोट्या कागदपत्रांना प्रमाणित केलं, सर्टिफाय केलं आणि रेकमेंड सुद्धा केलं, याचं नाव का लपवलं जात आहे. त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की 23 डिसेंबरला जर का हा पासपोर्ट ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी नगर पोलिसांकडे आला होता तर त्यांनी 15 जानेवारीला प्रतिकूल अहवाल पाठवला, म्हणजे की तब्बल 22 दिवस नगर पोलिसांनी वेळ का घेतला, याला म्हणतात टाइमपास. नगर पोलिसांची जी भूमिका आहे ती अत्यंत चुकीची, या पूर्ण विषयामध्ये दिशाभूल करणारी आहे. तत्कालीन कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी हे 22 दिवस चालढकल का केली, हेतू पुरस्सर केली का? अहवाल जर प्रतिकूल होता तर तो 24 तासात पाठवता आला असता, तो पाठवला नाही. बरं, पाठवला तर पाठवला, त्याच्यानंतर तो पुन्हा पासपोर्ट ऑफिसला सुद्धा कळवणं आवश्यक असतं की अशा प्रकारच्या व्यक्तीचा पत्ता हा उपलब्धच नाहीये, त्यामुळे तुम्ही तत्काळ जारी केलेला पासपोर्ट हा तत्काळ रद्द करा. ते रेकमेंडेशन सुद्धा करण्यात आलेलं नाहीये. मग का नाही रेकमेंड केलं? म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये हे 3 महत्वाचे मुद्दे अधोरेखित येत आहे की कोण आहे तो गॅझेटेड अधिकारी ज्याने तत्काळ पासपोर्टला रेकमेंड केलं. दुसरा मुद्दा की 22 दिवस नगर पोलिसांनी चालढकल का केली. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हे लक्षात आल्यानंतर पासपोर्ट अर्थात पारपत्र ऑफिसला हे का कळवण्यात आलं नाही. बरोबर. सगळेच मुद्दे जर लक्षात घेतले तर या पाठीमागे निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देण्याच्या संदर्भात काही माणसं उभी होती किंवा त्याच्या पाठीशी होती. कोणीतरी एक मोठं नाव आहे जे खरं तर या सगळ्या प्रकरणात लपवलं जाते. वैभवकडे जाऊयात. वैभव, एक तर लक्षात येतंय की तातडीचा पासपोर्ट मिळवण्याच्या संदर्भात तू जसं म्हणाला एका मोठ्या अधिकाऱ्याचं रेकमेंडेशन लागतं, म्हणजे IPS अधिकाऱ्याचं रेकमेंडेशन लागतं. मग तो कोण IPS अधिकारी आहे? म्हणजे या पाठीमागे फार मोठं नेटवर्क काम करत होतं, म्हणून तर निलेश घायवळला हा पासपोर्ट मिळाला का? याच्यात विशाल 2 शक्यता आहेत. आता ज्या गॅझेटेड ऑफिसरचं किंवा IAS IPS दर्जाच्या अधिकाऱ्याचं रिकमेंडेशन लेटर लागतं, ते रिकमेंडेशन लेटर हे खरंच देण्यात आलंय का, ते कुठल्या अधिकाऱ्याचं आहे, हा एक कळीचा मुद्दा. आणि जर ते देण्यात आलं नसेल तर याचा अर्थ आहे या अशा स्वरूपाचं कुठलं तरी लेटर खोटं तयार करण्यात आलेलं असू शकतं. जशा पद्धतीनं पत्त्याचे पुरावे तयार करण्यात आले, जो पत्ताच मुळं अस्तित्वात नाही असे खोटे पुरावे तयार करून या पासपोर्टसाठी अर्ज करण्यात आला. आता हा अर्ज करण्यात आल्यानंतर जर अशा पद्धतीनं खोटं गॅझेटेड ऑफिसरचं रिकमेंडेशन लेटर किंवा त्यानं डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्याचं लेटर जर पारपत्र विभागाला दिलं असेल आणि ते तपासण्यातच आलं नसेल
जेव्हा तपासायचं, ज्यांनी तपासायचं त्यांनी अशा स्वरूपाचे गुन्हेच नाही आणि असा पत्ताही नाही असं 22 दिवसांनी कळवायचं. तोपर्यंत संबंधित व्यक्ती ज्याला पासपोर्ट मिळालेला असतो ती परदेशवारी करून येते. एकदा परदेशवारी करून आली, त्याच्यावरती स्टॅम्प्स आले दुसऱ्या देशांमधले, की पुन्हा त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती आणखी वाढते. असे पासपोर्ट रद्द करायसाठी जी प्रक्रिया नगर पोलिसांनी करणं अपेक्षित होतं ती नगर पोलिसांनी ती प्रक्रिया केलेली नाही. त्याच्यामुळे पासपोर्ट विभागातून खोटे पासपोर्ट देण्याची काही यंत्रणा कार्यरत आहे का, काही लिंक कार्यरत आहे का? आपण बघितलेलं आहे यापूर्वी मुंबई अंडरवर्ल्डमधले सुद्धा अनेक कुख्यात गुन्हेगार जे आहेत ते गुन्हे दाखल होते, त्याच्यानंतर परदेशात पळून जाण्यासाठी या अशा पद्धतीनं खोटे पासपोर्ट जे आहेत ते बनवून घ्यायचे. आता निलेश घायवळ याला जो पासपोर्ट मिळाला आहे तो पूर्णतः खोटा पासपोर्ट आहे की पासपोर्ट ऑफिसमधून खोटी कागदपत्र सबमिट करून त्याची लिंक लावून आतल्या काही भ्रष्ट लोकांना हाताशी धरून मग तो पासपोर्ट मिळवण्यात आलेला आहे? असे असंख्य प्रश्न आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे पोलीस गेले 5 दिवस पासपोर्ट विभागाकडे सातत्यानं पाठपुरावा करतायत. रोज एक अधिकारी जो आहे तो अधिकारी कर्मचारी हे पासपोर्ट कार्यालयात जातात, डिटेल्स मागतात, मात्र त्यांच्याकडे 5 दिवस झाले या प्रकरणातले डिटेल्स देण्यात येत नाहीये. याचा अर्थ स्पष्ट आहे, त्यांच्या कार्यालयामध्ये जे गौडबंगाल सुरू आहे ते लपवायचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे का, पासपोर्ट ऑफिसर्सकडून सुरू आहे का, त्यांच्या ऑफिसकडून सुरू आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. दोन्ही यंत्रणा या ठिकाणामध्ये संशयाच्या भोवऱ्यात, एक अहिल्यानगर पोलीस आणि दुसरं पासपोर्ट ऑफिस. राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचत असणार. बघूयात. मला म्हणजे मुद्दा असा आहे सगळ्याच्या, तुम्ही मी आपण सगळ्यांना जेव्हा एक पासपोर्ट काढायचा असतो तर या सगळ्या तपास यंत्रणेच्या दिव्यातनं जावं लागतं. पण एक अट्टल गुन्हेगार निलेश घायवळला सहजासहजी पासपोर्ट मिळाला कसा, या संदर्भातला चारित्र्य पडताळणी अहवाल न्यूज 18 लोकमतने एक्सक्लुझिव्हली समोर आणलाय. आणि आता याबद्दल चौकशी होणार का, हाच आमचा प्रश्न आहे.